PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 7. लेखिका प्राची सुळे. सीमाने अजून त्याला तिचे नाव सांगितले नव्हते. तो हसला. नावात काय आहे? सीमाने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिले. तो हसतोय असं तिला वाटले. विराटने कार कॉलनीकडे घेतली. मनात पावसाचं मस्त गाणं गात. कथा पुढे सुरू. थांबवा इथेच, सीमा बोलली. विराटने पाहिलं. एक छोटा टुमदार बंगला होता तो. गेटमधून खूप छोटी छोटी फुलझाडे दिसत होती. 3-4 मोठी झाडेही होती. माझी आई उभी आहे, सीमाने काच खाली करत कुसुमला जोरात हाक मारली. कुसुमने पाहिलं व धावत आत गेली. 1 मिनिटात बाहेर आली. तिने स्वतःसाठी एक छत्री उघडली व दुसरी हातात होती. पटपट चालत कारजवळ आली. तिच्या डोळ्यात असलेला प्रश्न सीमाने ओळखला. आई, हे मिस्टर विराट कर्णिक. हो का? नमस्कार कर्णिक साहेब. कुसुम लगेच छत्री खांद्यावर ठेवून हात जोडून म्हणाली. काकू, प्लीज हात जोडू नका. बाय द वे, जेवण अप्रतिम होते. मी काहीच शिल्लक ठेवले नाही डब्यात. एवढं भरपेट जेवण मी पहिल्यांदाच केलं असेल, खरंच सांगतो. विराट मनापासून बोलला. खूप धन्यवाद. आणि बरं का, हा सारा स्वयंपाक आमच्या सीमाने केला होता. सुगरण आहे ती. कुसुम एकटक विराटला न्याहाळत बोलली. विराटने सीमाकडे पाहिलं. तसं तिने कुसुमकडे पिशव्या दिल्या व दुसरी छत्री उघडून बाहेर आली. पाऊस आता रिमझिम पडत होता. पाऊस येईल हे मी हिला सांगितले होते, पण छत्री विसरून गेली. तुम्हाला उगाच त्रास झाला, कुसुम बोलणं वाढवत म्हणाली. काकू, त्यात त्रास काही नाही. मी काही जरुरी कामानिमित्त मार्केटमध्ये गेलो होतो, तेव्हा मिस सीमा दिसल्या. कुसुमनेच तिचं नाव घेतल्यामुळे ती विराटला समजले असा समज सीमाला झाला. आता एवढं आलाच आहात तर या ना घरी, चहा ठेवते, कुसुम म्हणाली. आई, आई, असं काय करतेस? अगं, आपल्याला टिफिनची तयारी करायची आहे. सीमा तिच्या हाताला दाबत कानात कुजबुजली. विराटच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटलं नाही. तो हसला. काकू, पुन्हा कधीतरी येईन, नक्की. आता निघतो. गोपाळ 8 वाजता टिफिन घेऊन येईल ना? त्याने विचारले. हो हो, येईल ना. कढी, पुलाव आणि सलाड आहे. तुम्हाला लोणचं, पापड वगैरे हवंय का? कुसुमने विचारले. विराटला तिची गंमत वाटली. किती साध्या भोळ्या आहेत. त्याने प्रेमळपणे नकार दिला. दोघींचा निरोप घेऊन तो निघून गेला. दोघी आत आल्या. सीमाने शॉपिंग बॅग सोफ्यावर ठेवल्या. जा, हात पाय धुवून ये, मी चहा गळते, कुसुम आत जात बोलली. काही न बोलता सीमाने बाथरूम घातलं. फ्रेश होऊन ती किचनमध्ये आली. काहीही करायचे नाहीये, थोड्या वेळाने टिफिन भरायला घेऊ, तिच्यासमोर चहाचा पेला धरत ती म्हणाली. आई, काय ग नुसती तुझी बडबड सुरू होती? नमस्कार काय, जेवण आवडलं का विचारलेस, अजून काय, तर चहाला या. काय गरज होती एवढं सगळं बोलायची? सीमाने एवढा वेळ थांबवलेला राग काढलाच. कुसुम हसली. तुला नाही कळणार. काय नाही कळणार? मोठी आहे मी. उगाच आपल्या त्या परक्या मुलाला भाव देत होतीस? सीमा धुसफुसली. काय भांडण करत होतीस की काय कारमध्ये बसून त्याच्याशी? कुसुमने हसत म्हटले. मी आणि भांडण, तेही अशा परक्या व्यक्तीशी? काय आहे? काहीही. तेच तर ना बाळा. मग एक परका मुलगा माझ्या मुलीला भर पावसात त्याच्या कारमध्ये लिफ्ट देऊन सही सलामत घरी सोडतो, वर एवढी आपल्या जेवणाची तारीफ करतो. त्या मुलाशी मी रागाने कशी बोलू? मुळात का? कुसुम तिच्या नाकाला चिमटीत धरत बोलली. सीमा गप्प बसली. तिच्याकडे याचं उत्तर नव्हतं. खरं तर आईचं बरोबर आहे, ती विचार करत होती. पहिल्या दिवशी त्याच्या बंगल्यात गेले तर तीच त्याच्याशी फटकून वागली होती. नावही सांगितले नव्हते. मार्केटमध्ये सुद्धा त्यालाच झापलं होतं. आता त्यानेच तिला लिफ्ट दिली व घरी आणले. आईशी छान बोलला, तर त्यात मला राग येण्याचे कारण काय? आईने किती छान समजावले. सीमाच्या मनाच्या कोपऱ्यात पुन्हा विराटने जागा मिळवली.
ओ सीमाबाई, चला टिफिन भरूया. गोपाळ येईल आणि टिफिनच्या बाहेरच्या पिशवीला प्लास्टिक लावायचे. चल, कुसुम बोलली. काही न बोलता सीमा कामाला लागली. शनाया, असा काय ग तुझा फियांसे? वाय, व्हॉट हॅपन? शनायाने रोमाकडे थोडं रागाने बघत विचारले. ए शनाया, रोमा इज राईट. अगं 2 दिवसावर तुझा बर्थडे आहे. 1 वीक आधी आपलं सगळ्यांचं ठरलं होतं ना तुझा बर्थडे ग्रँड करायचा, तेही डेस्टिनेशन बर्थडे. अँड विराट वॉज नोईंग ऑल दिस. तरीसुद्धा तो अर्जंट काम सांगून पुढे निघून गेला. हाऊ मीन. रोमाची बाजू घेऊन विकीने चोंबडेपणा केला. शनाया प्रधान टेक्स्टाईलचे मालक इंद्रजित प्रधानांची एकुलती एक अतिशय लाडवलेली हट्टी कन्या, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली. इंद्रजित व सुलेखा तिच्या आईवडिलांनी तिला फुलासारखं जपलं, वाढवलं. तिचं वाक्य काय, साधा शब्दही खाली पडू दिला नाही. ती जे मागेल म्हणेल तेच व्हायचे. आधीच बिघडलेली, त्यात तिचे मित्र मैत्रिणी, मोठ्या बापाची बिघडलेली औलाद. बापाच्या पैशावर फक्त चैन करायची एवढंच त्यांना माहीत. एकुलती एक म्हणून इंद्रजित व सुलेखाने कधीच तिला शिस्त लावायचा प्रयत्न केला नाही. पर्यायाने शनाया खूपच हट्टी व उर्मट झाली. तिच्या आलिशान बंगल्याच्या लॉनमध्ये तिची री ओढणारे फ्रेंड्स जमले होते. विषय होता 2 दिवसांनी येणारा तिचा वाढदिवस. हे पहा, डेस्टिनेशन बर्थडे झाला नाही तर काय, बर्थडे ग्रँड तर होणारच. आणि विराट कर्णिकही इथे असेल माझा बर्थडे स्पेशल करायला. मी आजच डॅडीना सारी अरेंजमेंट करायला सांगते. बर्थडे इथेच या मोठ्या लॉनवर होईल. पार्टी, नाच, गाणं, मजा मस्ती, धम्माल करू. आफ्टर ऑल या शनाया प्रधानचा बर्थडे आहे. कोणा एऱ्यागेऱ्याचं नाही. गॉट इट? तिने सगळ्यांकडे तिच्या भेदक नजरेने पाहत विचारले. येस, गॉट इट प्रिन्सेस. तिथे जमलेले तिचे सारे फ्रेंड्स एक सुरात ओरडले. ओके देन, लेट्स ऑल मीट ऑन माय बर्थडे. डू कम. शनायाने सगळ्यांना म्हटले. येस येस म्हणत सारे उठले. तिला बाय करून आपापल्या कारमध्ये बसून निघून गेले. शनायाने एकदा साऱ्यांकडे पाहिले. अचानक तिला तिचे हसणारे डोळे, चेहरा रागाने लाल झाला. विराट, तू मला काहीही न सांगता कामाचं निमित्त देऊन अचानक पुन्हा निघून गेलास. दिस वोंट डू. ज्या दिवशी तुला पाहिले त्याच दिवशी मी ठरवले लग्न करेन तर तुझ्याशीच. आणि तू मला इग्नोर करतोस या शनाया प्रधानला, जिच्या एका स्माईलसाठी बिझनेस इंडस्ट्रीमधील मातब्बर मुलं धडपडतात. पण मी तुला भाव देते आणि तू? नो नो नो, दिस वोंट डू. माझ्या बर्थडे पार्टीला तुला यावंच लागेल. त्याच दिवशी डॅडींना आपल्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट करायला सांगते. मग बघते तू काय करतोस. शनाया तोंड वेडं करत तिथेच उभी राहून विचार करत होती. बेबी, साहेबांनी बोलवलं आहे तुम्हाला, एक नोकर खाली मान घालून तिला सांगत होता. शनायाला तिच्यासमोर नोकरांनी मान वर करून बोललेलं नाही आवडायचे. तिचा हुकूमच होता तसा. जातो, आले मी, ती बोलली व सावकाश बंगल्याकडे चालू लागली. इंद्रजित बसला होता. त्याच्या बाजूला सुलेखा. कम प्रिन्सेस, तो तिच्याकडे बघत बोलला. शनाया त्याच्याजवळ बसली. काय झाले बेबी? वाय आर यू सो अपसेट? आर यू ओके? सुलेखाने चिंतेने विचारले. डॅड, मॉम, व्हॉट अबाउट माय बर्थडे सेलिब्रेशन? तिने वैतागून म्हटली. काय म्हणजे काय शनाया? सेलिब्रेशन तर होणारच. सांग, कुठलं 5 स्टार हॉटेल बुक करू? गेस्ट लिस्ट पण फायनल करू पटकन. इंद्रजित बोलला. डॅडी, नो 5 स्टार हॉटेल. इथे आपल्या बंगल्याच्या लॉनमध्ये करू. तुम्ही तुमचा मॅनेजर विवेक मोर्याला सांगा बेस्ट इव्हेंट कंपनीशी बोलून लगेच तयारी सुरू करायला. परवा माझा बर्थडे आहे. शनाया चिरक्या आवाजात बोलली. येस बेबी, तू म्हणशील तसं. आजच सगळा सेटअप करायला सांगतो. पावसाचे दिवस आहेत तर तशी व्यवस्था करायला सांगतो. एनिथिंग एल्स? इंद्रजितने विचारले. डॅडी, विराटही यायला हवा या फंक्शनला. ही मस्ट कम. आणि तुम्ही आमची एंगेजमेंट अनाऊन्स करणार आहात. दॅट्स फायनल. शनाया निर्वाणीचं म्हणाली व ताड पावलं टाकत तिथून निघाली. इंद्रजित व सुलेखा एकमेकांकडे बघू लागले. हाय रे, सीमा आणि विराटमध्ये कोण आली ही शनाया प्रधान? ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क माझ्याकडे म्हणजे प्राची सुळेकडे सुरक्षित आहेत. कथेला लाईक करा, हाईप करा, प्रेम करा. मनपूर्वक धन्यवाद.